बटाट्यापासून एकदम जबरदस्त रेसिपी बनवणार आहे आज. तुम्हाला पण आवडेल घरात बनवायला. एकदम क्लास आहे. कोणाला सांगायचं नाही, स्वतःच बनवून खायची आणि एकदम सोपी आहे. बघा तर. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहिलं, आज आपल्या टीममध्ये लांबचा नाशिकचा मुलगा येणार आहे, सागर. अभी मजा आएगा ना भिड़ो. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो शंभूज किचन मध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, शंभूज रोज आपल्याला नवीन काहीतरी बनवून घालतो. तर आज आपण ठरवले की आपण बटाट्यापासून म्हणजे पोटॅटो पासून काहीतरी एक स्नॅक बनवायचं. त्यासाठी आपण इथं सर्व सामग्री एकत्र केलेली आहे आणि ह्या सर्व सामग्री एकत्र आपण काहीतरी असं वेगळी डिश बनवायची जी तुम्हाला नक्की आवडेल. आम्ही तर बनवणारच आहे, पण त्यासोबत तुम्हाला ती डिश नक्की आवडेल आणि तुम्ही जरूर ट्राय करा. आणि सर्व सामग्री आम्ही तर आणलेली आहे आणि यापासून आम्ही ती डिश तयार करण्यासाठी आता घेत आहोत. तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज सागर आपला रेसिपी तयार करायला आलेला आहे आणि आज तो रेसिपी करणार आहे, मी मदत करणार आहे. तुम्हाला माहिती आहे. आणि आम्ही दोघं मिळून खाणार आहे ते. तुम्ही सुद्धा खायला नक्की या. तर असे भरपूर मित्र येणार आहेत माझे की रेसिपी करणार आहेत मी, आणि आमची मजा तुम्हाला बघायची असली तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. म्हणजे नवीन कोण कोण मित्र आल्यानंतर व्हिडिओ बनतील का नाही बघायला मिळतील. हो, क्लास रेसिपीज. आणि लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. आणि रेसिपी कशी बनली हे कमेंट करून आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला त्याची टेस्ट कळून जाईल तुम्ही बनवलेल्या रेसिपीची. इथं आपण साहित्य घेणार आहे ते सांगतो तुम्हाला मित्रांनो. इथं घेतलेलं आहे बटाटा उकडून स्लॅश केलेलं. यात डिझाईन साठी आपण खोबरं किसून आणलेलं आहे. परत इथे येणार आहे चटणी, मीठ आणलंय, जिऱ्याची पूड आहे, आलं लसूण पेस्ट ही जरा चवीसाठी घेतलेलं आहे आपण. परत हे कॉर्नफ्लॉवर आणि एक माझा एक लाडका मसाला ते मिक्स केलेला आहे. आणि यात कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी आपल्याला घ्यायचं तांदूळ पीठ. हे बारीक करून आणले खालूनच मिक्सर मधून. आणि हे काय प्रत्येक वस्तूला लागतेच कोथिंबीर. मित्रांनो, सागरने आपल्याला इथेपर्यंत प्रोसेस करून दिली आहे, फक्त आपण तळायचं आहे. डिझाईन म्हणून एक चेक केलेलं, पण ते तुटतंय. त्यामुळे तुम्ही असं काय करू नका, असंच करा रेग्युलर. आम्ही जसं केलंय तसंच करा. तर पहिल्यांदा महत्वाची गोष्ट म्हणजे एक नंबर. मागचा व्हिडिओ चुकलेला माझ्याकडनं. आता कसं आहे, टॉपची रेसिपी. ह्याला असं टाकून खावा किंवा फेकून मारा, पण टेस्ट तर येणारच आहे, लक्षात ठेवा.
एक नंबर. तर मित्रांनो, सागरने रेसिपी एकदम क्लासमध्ये बनवलेली आहे, एकदम जबरदस्त आहे. फक्त चव बघणार आहे मी आता, आणि 10 पैकी किती मार्क द्यायचे आहेत कळल्यानंतर ना. मला तर वाटतंय 10 पैकी 9 मार्क देऊया आपण. भारी रेसिपी आहे, क्लास आहे, चव पण लागते. तुम्ही घरात बनवून करायची आहे, खायची आहे, आणि एकदम सोपी आहे हो, काय अवघड आहे.